कुकिंग विथ वर्षामध्ये तुमचं स्वागत आहे। चला आज आपण बनवूया झणझणीत मिसळ। तर त्यासाठी लागणार आहे मोड आलेली मटकी, हिरवे वाटाणे। मोड आलेली मटकी आणि हिरवे वाटाणे छान परतून घ्या पातेल्यामध्ये। ते परतल्यानंतर त्याला 2-3 वेळा धुवून घ्या। नंतर ते कुकरमध्ये ट्रान्सफर करा। त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओता आणि चिमूटभर हळद ॲड करा। अगदी 2च शिट्ट्या होईपर्यंत त्याला कुकरला लावा। नंतर एक पातेल्या घ्या, त्यात थोडंसं तेल टाका। त्याच्यामध्ये एक मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या आणि एक दालचिनीचा तुकडा ॲड करा। त्याच्यामध्ये एक वाटीभर सुकं खोबरं ओता। ते छान परतून घ्या, सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्या। ते परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढा। परत त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यात 2 मोठे चिरलेले कांदे टाका, ते परता। नंतर त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो टाका, तो छान गळेपर्यंत परता। नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान वाटण बनवा। नंतर त्याच पातेल्यामध्ये 3 डाव तेल टाका। सखींनो, तेल जास्त टाकलं पाहिजे कारण का आपल्याला तर्रीवाली मिसळ बनवायची आहे। छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते वाटण ओता। ते वाटण छान असं परतून घ्या। त्याला तेल सुटेपर्यंत ते वाटण परतून घ्या। आता त्याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून धने पावडर, 1 मोठा टेबलस्पून किचन किंग मसाला आणि 2 मोठे चम्मच लाल तिखट ते छान परतून घ्या। नंतर वाफवलेलं साहित्य आपण त्यात ओता। नंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी ही ॲड करा। आपल्याला पातळ झणझणीत तर्रीवाली मिसळ बनवायची आहे आणि हे आपण एकदमच बनवणार आहे, तर्री आपण वेगळी बनवणार नाही। बघा सखीनो, किती छान तर्रीवाली मिसळ तयार आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका, कोथिंबीर टाका। तर तयार आहे आपली तर्रीवाली मिसळ। थँक्यू। सबस्क्राईब करा।